चिंच गुळाची आमटी किंवा तुरीचं आंबट गोड वरण किंवा डाळ। ठीक आहे, आपली आंबट गोड अशी डाळ किंवा आमटी मस्त तयार झालेली आहे। वास पण मस्त आलेला आहे। मस्त गरमागरम भातासोबत, त्यासोबत भाजी नसेल तरी पण 2 घास नक्कीच जास्त जाते। खूपच छान झालेली आहे। नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चिंच गुळाची आमटी बनवणार आहोत किंवा आंबट गोड तिखट डाळ। ठीक आहे, मी इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडी मूग डाळ। तुम्ही नुसती तूर डाळ घेतली तरी काहीच हरकत नाही, पण तूर डाळ आणि मूग डाळ असे मिक्स करून घेतलीत ना तर खूप छान होते। तर आपण ही आता 2-3 पाण्यात धुवून घेणार आहोत। हे पहा, मी आता डाळ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही कुकरला लावणार आहोत। तर आपण कुकरमध्ये ही डाळ सर्व काढून घेणार आहोत। मी आता डाळीत उभा कांदा कापून घेतलेला आहे, तो टाकणार आहे मी। त्यानंतर एक छोटा टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये पाणी, साधारण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद। मी आता हे सर्व टाकलेलं आहे। आता आपण झाकण लावून 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। हे पहा, आपली डाळ चांगली शिजलेली आहे। आता आपण ही एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता ही आपण थोडी स्मॅश करून घेणार आहोत। डाळ मस्त शिजलेली आहे। ही अशी एक चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता मी यामध्ये राई टाकते, त्यानंतर जिरं, आपलं राई जिरं फुलायला लागलं की मग आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत। त्यानंतर हिंग, हळद, थोडं मिक्स करूया। आपल्याला गॅस थोडा आता कमी करायचा आहे। त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे यामध्ये। तुम्ही मसाल्याऐवजी लाल तिखट टाकलं तरी काहीच हरकत नाही। कढीपत्ता, त्यानंतर मी ते चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तो टाकते। आणि गूळ, तुम्हाला ही डाळ किंवा आमटी किती आंबट गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचा कोळ टाका आणि गूळ टाका। आता आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकणार आहोत। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला गरम टाकायचं आहे।
आपल्या आमटीला किंवा आपल्या तिखट डाळीला वास मस्त आलेला आहे. तुम्हाला किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. त्यानंतर आपण यामध्ये चवीसाठी मीठ टाकणार आहोत. आपल्याला यावर झाकण नाही ठेवायचं आहे. एक 5-6 मिनिट ठेवायचे, चांगला उकळ काढून घ्यायचा आहे. आता एक 7-8 मिनिट झालेली आहे. मस्त उकळ आलेला आहे. आपली आंबट गोड अशी आमटी तयार झालेली आहे. तर त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकते मी आणि कोथिंबीर. आपल्या तिखट डाळीला मस्त वास आलेला आहे आणि मस्त तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गुळाची आंबट गोड अशी आमटी तयार झालेली आहे. तुरीची तिखट डाळ छान झालेली आहे, दिसते पण मस्त. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.